मंडळी, बार्शी तिथं सरशी अशी म्हण आपण बऱ्याच वेळा ऐकली असेल. तसं बार्शीकर म्हणजे निवांत, पण बार्शीचा नाद खुळा आहे बरं का. बार्शीची तशी डाळ आणि ज्वारी लई फेमस, बार्शीचा शाळू तर लयच भारी. त्याचबरोबर बार्शीचं राजकारण बी लयच वेगळं. बार्शीत राजकारणाचा विषय गल्लीबोळात जोरात सुरू असतो. परवाच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले आणि बार्शीचं नाव चर्चेत आलं. तर मंडळी नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बार्शीत कोणाची होणार सरशी, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा. तर मंडळी, 1999च्या विधानसभा निवडणुकीपासून बार्शीतलं राजकारण हे व्यक्तिकेंद्रित झालेलं पाहायला मिळतं. विशेषतः बार्शीत भाऊ आणि सोपल या दोन नावाभोवती बार्शीतलं राजकारण फिरताना दिसतं. 1999ला विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा निसटता पराभव झाला आणि दिलीप सोपल विजयी झाले. तेव्हापासून राजेंद्र राऊत यांचा बार्शीतील राजकारणात दबदबा वाढला. त्यानंतर 2004 साली राजेंद्र राऊत विधानसभेला निवडून आले. त्यानंतर राऊत यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती अशा सर्वच सत्ता केंद्रावर कब्जा केला आणि राऊत गटाचं वर्चस्व बार्शीत वाढलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत सोपल यांचा पराभव करून निवडून आले. राऊत अपक्ष म्हणून निवडणूक जिंकले असले तरी विधानसभेत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी मर्जीतील नेते राऊत बनल्याचं आत्ता दिसतं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी राजेंद्र राऊत यांच्याकडे सरकारने सोपवली होती, परंतु जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामध्ये समेट होऊ शकला नाही. माजलगावच्या सभेत जरांगे पाटलांनी राऊत यांच्यावर टीका केली. त्या टीकेला राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. त्याचबरोबर राऊत यांनी जरांगे पाटलांना प्रश्न विचारले आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभा केलं. त्यामुळे जरांगे आक्रमक झाले आणि राऊत यांना जरांगेंनी लक्ष केल्याचं दिसतं आहे. जरांगे असंही म्हणाले, तुझ्यापेक्षा सोपल बरा. तेव्हा जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावरून आता बार्शीत चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे मराठा समाजाची ताकद सोपल यांच्या पाठीशी उभी करणार का? आणि असं झालं तर राऊत यांना निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे. परंतु सोपल सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. मागील महिन्यात शरद पवार यांनी बार्शीत सभा घेतली होती. तेव्हा पवार यांनी त्यांचे जुने सहकारी सोपल यांची भेट घेतली होती. तेव्हा पवार यांनी सोपलांना पुन्हा ताकद दिली तर नवल वाटायला नको. बार्शी शहराचा विचार केला तर सोपल ज्या लिंगायत समाजातून येतात त्या लिंगायत समाजाची मतं निर्णायक आहेत. जातीय समीकरण पाहिलं तर लिंगायत आणि जरांगे यांच्या माध्यमातून मिळणारी मराठा मतं सोपलांच्या पारड्यात गेली तर राजेंद्र राऊत यांना निवडणुकीत जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल, अशी आत्ता तरी मतदारसंघात चर्चा आहे. तेव्हा येणाऱ्या काळात आपल्याला कळेल अजून कशा प्रकारे उलटफेर होतात ते. याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.